हॅलो फ्रेंड्स, CMS आरीवर्क क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नेट फिक्सिंग. तर नेट फिक्सिंगसाठी सगळ्यात अगोदर इथं शेप मार्किंग करून घ्यायचं आहे, ज्या शेपमध्ये आपल्याला नेट फिक्सिंग करायची आहे. तर या शेपचा देखील आपण डिटेल व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये पाहणारच आहोत. त्या अगोदर इथे मार्किंग करून घेतली आहे. कधीही मार्किंग करताना अगोदर अशा पेपरवरती ड्राफ्ट करायचं आणि नंतर त्याचं कटिंग करूनच मग मार्किंग करायची. याने काय होतं, तुमच्या नेटमध्ये अजिबात गॅप वगैरे राहत नाही आणि दोन्ही बाजूचे पॉईंट जे असतात ते क्लिअर येतात. याच्यावरती आता आपली जी नॉर्मल नेट आहे ती नेट ठेवून घ्यायची आणि अटॅच करायची पिननं. पिनअप केलं, पिनअप पूर्ण बाजूने करून घ्यायचं आहे. जसं आपण अगोदर स्लीव्समध्ये केलं त्याच प्रकारे इथं सुद्धा करायचं आहे. पिनअप करून झाल्याच्या नंतर आता जरीचा धागा घ्यायचा आणि जरीच्या थ्रेडनं नॉर्मल चेन स्टिच करायची आहे. चेन स्टिच करताना इथं आपण पाहिला आहे जरीचा धागा. चेन स्टिच ज्यावेळेस तुम्ही करताय तर त्यावेळेला स्टिचेस जे आहेत त्याचे खूप जवळ घ्यायचे. नॉर्मली जसे आपण आरीवर्कमध्ये घेतो त्याहीपेक्षा जवळ घ्यायचे. असं करत ह्या चेननं पूर्ण हा जो आपण टेम्पल शेप घेतला आहे त्या पूर्ण शेपला चेन स्टिच करायची. अगोदर सिंगल, देन डबल, डबलच्या नंतर परत झिगझॅग चेन, असं करत याला पूर्ण लॉक चेन करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही चेन खूप जवळ घेतली आहे. इथे आता सिंगल चेन होऊन डबल चेन चालू केली. डबल चेन आपण बाहेरच्या साईडला किंवा आतमधल्या साईडला अगोदर केलेल्या चेनच्या आतमधून किंवा बाहेरच्या बाजून असं घेऊ शकतो. इथे आता डबल चेन कंप्लीट होत आली आहे. डबल चेन घेतली, डबल चेन देखील सेम अशीच सिंगल घेतली, बरोबर त्याच टाईपमध्ये डबल पण घ्यायची. तुम्ही कुठेही नेट फिक्सिंग करताय, स्लीव्जवर असेल, बॅकला असेल किंवा कुठलं फ्लावरमध्ये असेल, नेट फिक्सिंग म्हटलं की त्याच्यावरती स्टिचेस हे 3 येणार, सिंगल, डबल अँड देन झिगझॅग चेन. आता इथे डबलसुद्धा चेन कंप्लीट झाली. डबल चेन झाल्याच्या नंतर आता याच्यावरतीच आपण झिगझॅग म्हणजे क्रिस क्रॉसमध्ये चेन घेणार आहोत, जी की खूप जवळ घ्यायची आहे. क्रिस क्रॉसमध्ये घेताना जेवढं तुम्ही जवळ घेणार तेवढी अजून छान तुमची नेट फिक्स होणार. आता इथे कंटिन्यू झिगझॅग चेन करायची आहे. एका साईडला एक स्टिच, देन
पुढच्या साईडला एक स्टिच, असं क्रॉसमध्ये जसं आपल्या साडीला पिको केला जातो त्याच टाईपमध्ये इथं स्टिचेस येतात. आता पूर्णपणे झिगझॅग चेन करून झाली. झिगझॅग चेन करून झाल्याच्यानंतर शेवटी नॉट द्यायची. नॉट दिली. आता या सगळ्या साईडनं ज्या पिनअप करून घेतल्या आहेत त्या काढून घ्यायच्या. पिन या ज्या बॉल पिन आहेत त्या सर्व काढून घ्यायच्यात. काढल्याच्या नंतर आता हा जो तुमचा एक्स्ट्राचा नेट दिसतो बाहेरच्या बाजूने तो कटरने कट करायचा आहे. कात्रीने न कट करता हा साईडचा जो स्पेस आहे मधील नेट आहे तो पूर्ण कटरने कट करायचा. कटर म्हणजे काय, फक्त असं लावून ठेवायचं जसं आपण ब्लाऊज पीसला फक्त कटर लावतोय तसं लावून ठेवायचं आणि खेचून घ्यायचं, म्हणजे ते बरोबर कट होतं. असं छोटे छोटे त्याचे पीस बाजूला दिसत नाहीत, पूर्ण क्लिअर कट होतं. ओन्ली कटर लावून ठेवायचं. आता इथे ही जी एक्स्ट्राची नेट होती ही पूर्ण कट करून घ्यायची. पूर्ण कट केल्याच्या नंतर ब्लाऊजवर सुद्धा तुम्ही ज्यावेळेस फिक्सिंग करताय पूर्ण कट करून घ्यायची आणि त्याच्या बाजूने जे वर्क असतात ह्या शेपच्या बाजूने जे वर्क आहे ते करायचं आणि नंतर पाठीमागच्या साईडनं कट करायचं. आता इथे आपल्याला फक्त पाठीमागच्या साईडनं कट करायचे. रिंग उलट्या साईडनं ठेवायची. रिंग उलट्या साईडनं ठेवली बॅक साईड. आता इथे एक आरी वर्कची किंवा तुम्ही सिंपल देखील निडल घेऊ शकता. ती या व्हाईट फॅब्रिकमध्ये अशी टाकून घ्यायची आणि चेक करायचं खालच्या बाजूने की तुमच्या नेटमध्ये तर अडकली नाही ना. हे चेक केल्याच्या नंतरच इथे एक छोटासा कट द्यायचा कटरने. आता निडल बाजूला काढून घेतली. निडल बाजूला काढून घेतल्याच्या नंतर देखील सरळ एक कट द्यायचा. याच्यामध्ये कसं होतं आपल्याला बोट आतमध्ये ठेवायला स्पेस मिळतो. सरळमध्ये आता इथे मी स्टिचेस याचे कट लावून घेतले आहेत. कट लावले. आता सरळ कट लावला. आता सेम असाच आडवा देखील लावून घ्यायचा, म्हणजे थोडंसं लूज होतो तो फॅब्रिक. आणि हा जो व्हाईटवाला फॅब्रिक आहे तो पूर्णपणे कट करायचा आहे. व्यवस्थित कट करून घ्या. वरच्या साईडला खेचून घ्यायचं, ओढायचा आणि कटर लावायचं. खूप छान फिनिशिंगमध्ये आता इथे नेट आपली खालचं फॅब्रिक कट करून झालं आहे. कट करून झाल्याच्या त्याच्यावरती नाव ड्रॉ करायचे. आता नाव ड्रॉ करण्यासाठी मोबाईलवरती तुम्हाला जे नाव हवं आहे, जसं की तुम्ही गुगलवरून वगैरे सर्च करून देखील नेम आर्टमध्ये पाहू शकता. सेम तसंच आता इथे आपण एक नेम टाईप करू, याच्यामध्ये अल्फाबेट आहे. MS नावाने इथे नेम आर्ट पाहणार आहोत. याच्यामध्ये आता वेगवेगळे तुम्हाला इमेजेस मिळतील. त्याच्यातलं जो तुम्हाला हवा आहे, जसं की मला इथे MSमध्ये आता हा वाला जो वर्ड आहे म्हणजेच वर्ड आर्ट आहे ते मला आवडलेलं आहे. तर आता इथे आपण हे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्याच्या नंतर याला जेवढं हवं आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. झूम इन झूम आउट हे सर्व करू शकता. आता जेवढं हवं आहे तेवढं घेतलं आहे आणि सेम हेच आता मार्करने किंवा व्हाईट पेन्सिलने आपल्या नेटवरती ड्रॉ करून घ्यायचं आहे. नेटवरती ड्रॉ केलं. अशाच पद्धतीने आपण कधीही तुम्ही नेट फिक्सिंग केली त्याच्यावरती नाव मार्किंग करायचं असेल तर या पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर याचा सेकंड पार्ट देखील आपण लवकरच अपलोड करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा,
शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. असेच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण नवनवीन माहिती देखील घेऊन येत आहोत. हा झाला याचा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट देखील लवकरच अपलोड होईल. सेकंड पार्टमध्ये याच्यावरती आपण वर्क कशा पद्धतीने करायचं हे जे नाव मार्किंग करून घेतलं आहे याच्यावरती हे देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. मोबाईलच्या मदतीने तुम्ही हे नाव ड्रॉ केलं तसंच तुम्ही डायरेक्टली देखील करू शकता, पण फिनिशिंगसाठी मोबाईलवर करा. बाय ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर